मित्रांनो, आपल्या भारतीय क्रिकेट टीममध्ये अनेक महाराष्ट्रीयन खेळाडू खेळत असतात आणि जेवढे हे मैदानावर सुंदर खेळतात त्याचप्रमाणे ते मराठी सुद्धा खूप सुंदर बोलतात. तर चला, आज मी तुम्हाला काही क्रिकेटपटूंची मराठी ऐकवतो. तर चला मग सुरुवात करूयात हिटमॅन म्हणजे आपल्या टीमचे कॅप्टन रोहित शर्मापासून. मित्रांनो, रोहित शर्मा हे मुंबईकरच आहेत, त्यामुळे त्यांना खूप छान मराठी बोलता येतं. हो असं, पण मी जेव्हा बॅटिंग करतो आता सुपर ओव्हरमध्ये जे काय मी बघितलंय, किती पण रन्स आम्ही चेस करतो, बॉलर प्रेशरमध्ये असतात, ते माझं म्हणणं आहे. त्याला झोपली नाही अजून. बाबा काय झालं बाबा? तयारी म्हणजे 2 दिवस झाल्या मला इकडे येऊन, तयारी चालू आहे. अजून एक दिवस राहिला आहे. उद्या आम्ही येऊन परत प्रॅक्टिस करणार दुपारी. मित्रांनो, नंबर 2 वर बोलणं करू हार्दिक पांड्याविषयी. मित्रांनो, हार्दिक पांड्या हा मूळचा गुजरातचा आहे, पण त्याची मराठी ऐकून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. काय बनताय सगळं बरं का? नाही आमची मुंबई कसं काय? खूप खूप छान. कसा काय पूछतो, काय तू सांग. काय सगळं बरं आहे. इथे धूप खूप आहे, गरमी तो काय सांगू तुम्हाला. मी मराठी शिकणार आता. बॉम्बेमध्ये कोई भी मिळणार तो मराठीमध्ये गोष्टी करा. आता सगळं येतं मला, करतो पण आता. मित्रांनो, नंबर 3 वर बोलणं करू ऋतुराज गायकवाड विषयी. ऋतुराज हा मूळचा पुण्याचा आहे, त्याची मराठी खूप छान आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या सहकार्यानं मराठी शिकवताना त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मी वेडा आहे. मी वेडा आहेस. जग्गी इज अ व्हेरी स्लीपी गाय, सो फॉर हिम इट्स मी झोपाळू आहे. मी जोपाळू आहे. अँड हरी निशांत बिंग व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड गाय, सो मी खूप सज्जन आहे. मी एकदम सज्जन आहे. मी एकदम सज्जन आहे. मित्रांनो, आता आपण ऐकू सूर्यकुमार यादवची मराठी. थोडं पडतं, कारण कसं काय आम्ही एवढे 120-125चे पेसचे बॉलर्स खेळत नाही. नेटमध्ये पण जिकडे पण नेट बॉलर्स येतात किंवा आपले बॉलर्स आहेत ते लोक 135, 140, 145 ऑलवेज क्लिक करत असतात. तर थोडीफार चॅलेंज असते. पण सर, तुम्ही इंटरनॅशनल गेम खेळताय, तुम्हाला ते ॲडजस्टमेंट तर करावं लागेल आणि ते करतायत लोक. आय मीन, आपण मुंबई इंडियन्स आहोत. चला आज जेसनला मराठी शिकूया. आता ऐकू श्रेयस अय्यरची मराठी. श्रेयस अय्यरचा जन्म हा मुंबईत झाला होता, त्यामुळे त्याला चांगली मराठी बोलता येते. मी असा विचार नाही केला की माझा ऑपॉर्च्युनिटी सुटला, मला ऑपॉर्च्युनिटी भेटला नाही असा मी विचार करतो. कारण मला असं वाटलं की मी जरी मला इंजरी झाला होता T20 वर्ल्ड कपमध्ये, पण मी चांगल्या शेपमध्ये होता आणि अंडर-19 मध्ये पण. यानंतर नंबर लागतो आपल्या अस्सल मराठमोळ्या क्रिकेटरचा म्हणजेच अजिंक्य रहाणेचा. यांचा जन्म हा अहमदनगरमध्ये झाला होता. हीच मजा आहे आणि एस्पेशली टेस्ट क्रिकेट जेव्हा 5व्या दिवशी रिझल्ट येतो त्याची मजा खूप वेगळीच असते. सो आय थिंक मला वाटतं की नक्कीच ह्या 2 मॅचेस फार चांगल्या होतील. जसं तुम्ही सांगितलं की बॅटिंग युनिट आणि दोन्ही टीमचे बॉलर्स इक्वली चांगले आहेत, विकेट टेकर्स आहेत आणि ते फार महत्त्वाचं असतं. जेव्हा कुठल्या टीमकडे विकेट टेकर्स असतात तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मॅच ती जिंकू शकता. संगमनेरच्या शेतामध्ये, आणि हे ॲक्च्युली अजून कोणालाही माहिती नाही आहे. पहिल्यांदा मी म्हणूनच ॲक्च्युली साऊथ आफ्रिकामध्ये ज्या विकेटवर मी खेळलो ते शेतामध्ये ॲक्च्युली खेळल्यामुळे मला त्या विकेटवर नक्कीच. आता आपण मराठी ऐकू केदार जाधवची. केदार जाधव हा महाराष्ट्रीयनच आहे, त्यामुळे त्याला चांगली मराठी बोलता येते. जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा. तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे, तिकडे जास्ती गरज आहे पावसाची, इकडे नाही. मित्रांनो, आता आपण बोलणं करू विराट कोहलीच्या मराठीविषयी. विराट कोहली हे सुद्धा खूप सुंदर मराठी बोलतात. क्रिकेट सोडून कोणता खेळ आवडतो? तर मला गोट्या खेळायला खूप आवडतात. मी झेंडे गार्डनमध्ये खूप गोट्या खेळलोय, भवरे सुद्धा खेळलोय, खूप खेळलोय मी झेंडे गार्डनात. क्रिकेट सोडून मला हे सर्व खेळ आवडतात.